आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव. महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोदिंग ब्रँड रादवी, जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता. म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या. जिथं परंपरेचा साज, तिथं रादवी तुमच्यासाठी खास. नमस्कार, मी साक्षी बांचा. न्यूज अनकटच्या सकारात्मक बातम्या या विशेष बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते. पाहूयात काही सकारात्मक घडामोडी. देशात नवीन उद्योग सुरू होण्याचा वेग वाढला असून सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या अहवालानुसार एप्रिल ते जून या कालावधीत भारतात 61,000हून अधिक नवीन कंपन्या सुरू झाल्यात. स्टार्टअप आणि डिजिटल इंडिया मोहीम तरुणांना नवीन कंपन्या स्थापन करण्यासाठी पुरेसा निधी पुरवत असल्याने उद्योग वाढीचं सकारात्मक चित्र सध्या पाहायला मिळतंय. एजीसी स्पोर्ट्स आणि पॅरा टार्गेट शूटिंग असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने खेलोत्सव पॅरा एडिशन 2025 स्पर्धा घेण्यात येणार आहे. भारतात पहिल्यांदाच होणारी ही पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धा पुण्यातील श्री शिव छत्रपती क्रीडा संकुलात 11 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट या कालावधीत पार पडणार आहे. पॅरालिम्पिक कमिटी तसंच पॅरा शूटिंग असोसिएशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने ही स्पर्धा पार पडत असल्याची माहिती पॅरालिम्पिक सुवर्ण पदक विजेते पद्मश्री मुरलीकांत पेटकर तर आयोजक आकाश कुंभार तसंच आर्यन्स ग्रुपचे संचालक अजय मुकुंद जगताप यांनी काल पत्रकार परिषदेत दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने नव्या प्रभाग रचनेला आणि ओबीसी आरक्षणाला आव्हान देणाऱ्या सर्व याचिका फेटाळून लावत निवडणुकांना मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता संपूर्ण राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नव्या प्रभाग रचनेनुसार आणि 27% ओबीसी आरक्षणासह होणारे हे निश्चित झाल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग अखेर मोकळा झालाय. बीडमध्ये शासनाच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये ऊसतोड कामगारांचा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात ऊसतोड कामगारांसाठी आरोग्य विभागामार्फत आरोग्य साथी उपक्रम सुरू करून 1,000 महिलांना आरोग्य साथीचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिली आहे. दुसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त काल दिवसभरात 3.5 लाख भाविकांनी घृष्णेश्वराचं दर्शन घेतलंय. यावेळी भाविकांकडून हर हर महादेवाचा जयघोष करण्यात आला. रविवारी रात्रीपासूनच मंदिरात दर्शनासाठी भाविकांची रांग लागली होती. दरवर्षीप्रमाणे यंदाही मंदिर व्यवस्थापनाने भाविकांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. कृषी अवजार संशोधन प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आणि इतर संस्थांच्या माध्यमातून ऊस लागवड तंत्रज्ञान आणि यांत्रिकीकरण प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. तांत्रिक सत्रामध्ये कृषी विद्यापीठात विकसित करण्यात आलेली आधुनिक कृषी अवजारं, ऊस शेतीसाठी उपयुक्त यांत्रिकीकरण, ड्रोन, सूक्ष्म अन्नद्रव या विषयांवर कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी शेतकरी आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलंय. आंध्रातील विशाखापट्टणमच्या मोक्का विजय कुमार यांनी भरड धान्यांचा वापर करून साकारलेलं साईबाबांचं आकर्षक चित्र श्री साई संस्थांच्या चरणी अर्पण केलंय. हे धान्य चित्र पाहता क्षणी भाविकांच्या मनात श्रद्धा आणि भक्तिभाव दाटून आल्याशिवाय राहत नाही. साई संस्थांच्या वतीने विजय कुमार यांचा सत्कार करून त्यांच्या कलेचं आणि भक्तिभावाचं कौतुक करण्यात आलंय. भारतीय रेल्वेने बनारस लोकोमोटिव्ह वर्कसाठी 374 पदांसाठी भरती जाहीर केली असून या भरतीसाठी अर्ज करण्याचा आजचा म्हणजेच 5 ऑगस्ट हा शेवटचा दिवस आहे. या पदासाठी शैक्षणिक पात्रता ITI प्रमाणपत्रासह 10वी उत्तीर्ण असून उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करण्याचं आवाहन रेल्वेकडून करण्यात आलंय. या बातमीसह आपण बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. अशाच आशादायी बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज अनकट.